कधी कधी गणिताच्या प्रश्नामध्ये एक्झामिनरला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे हे विद्यार्थ्यांना कळतच नाही, म्हणून विद्यार्थी प्रश्न सोडून देतात. हा प्रश्न अशाच स्वरूपाचा आहे. बघा प्रश्न काय आहे. एक वित्त पुरवठादार म्हणजे फायनान्शियर साध्या व्याजदराने म्हणजे सरळ व्याज, याचा अर्थ सिंपल इंटरेस्टने पैसे कर्ज देत असल्याचा दावा करतो, परंतु तो दर 6 महिन्यांनी व्याज आकारतो. म्हणजे 1 वर्षांनी व्याज आकारण्याऐवजी तो 6 महिन्यांनी व्याज आकारतो. जर तो 20% वार्षिक व्याज आकारत असेल तर प्रभावी व्याजदर किती. इंग्लिशमध्ये पण प्रश्न दिलेला आहे मी. आपले जे इंग्लिश स्टुडंट आहेत ते इंग्लिश वाचून पॉज करून वाचू शकतात. आता बघा, ॲक्च्युअलमध्ये जो पिरियड असतो तो असतो 1 वर्षाचा. हा 1 इयरचा टाइम पिरियड पाहिजे सरळ व्याजामध्ये, 1 इयर. पण तो काय करतो फायनान्शियर, त्याला 6 महिन्यामध्ये स्प्लिट करतो. म्हणजे इथे 6 महिने, इथे 6 महिने. मला सांगा पूर्ण वर्षासाठी व्याज किती आहे, 20%. मग मला सांगा 6 महिन्यासाठी व्याज किती असणार, तर 10% आणि इथे पण 10%. मग आपल्याला वाटतं 10% अधिक 10%, 20% होऊन जाणार, पण हे उत्तर चुकणार. याला काय करायचं असतं, याचा एक फॉर्म्युला आहे, x + y + xy भागिले 100. लक्षात ठेवा. त्याच्यापैकी x काय आहे, x म्हणजे हा 10 आणि y म्हणजे हा 10. बघा आता काय येणार आहे, 10 अधिक 10 प्लस 10 गुणिले 10 किती येतात, 100 भागिले 100. 0 0 कॅन्सल, 10 आणि 10 20 आणि 1 21. म्हणजे जो प्रभावी व्याजाचा दर झाला तो झाला 21%. किती मस्त प्रश्न आहे बघा. म्हणजे कळत नाही प्रश्न, पण ॲक्च्युअलमध्ये याला जर डिकोड केला आणि या फॉर्म्युलामध्ये याला टाकलं तर उत्तरापर्यंत नक्की पोहोचता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.